नमस्कार महाराज. 100% शेतकरी आपल्या शेतामध्ये कधी ना कधी ठिबकद्वारे, ड्रिपद्वारे किंवा वरून फवारणीद्वारे टॉनिक वापरलेच असतील. पण टॉनिक मध्येही प्रकार राहतात. तुम्हाला हे माहिती होतं का? बऱ्याच शेतकऱ्यांना माहिती नसेल. आपण जातो भाऊ टॉनिक दे, टॉनिक घेतो आणि मारून देतो. महाराज टॉनिकचेही भाग पडतात. कसे पडतात? जसे आपण गावठी दारू, देशी दारू, नंतर इंग्लिश दारू, बियर, लिकर, वोडका, म्हणजे जसे प्रकार पडत जातात ना महाराज. रम, विस्की, चॅम्पियन, हे प्रकार आहेत महाराज दारूचे. म्हणजे कुठे घटक कमी, कुठे जास्त, कुठे काय. म्हणजे जसे ते टॉनिक आपण सांगितले मी तुम्हाला, यांच्यामध्ये जसा फरक आहे, हे टॉनिक वेगळं, हे टॉनिक वेगळं, हे टॉनिक वेगळं, हे टॉनिक वेगळं, आणि याचं काम थोडं कमी, याचं काम थोडं जास्त. तसाच महाराज टॉनिकांमध्येही प्रकार पडतात आपल्या ॲग्रिकल्चर वाल्या. तर महाराज कुठले कुठले प्रकार पडतात? तर महाराज पहिला आहे प्लेन टॉनिक्स नावाने, ज्याला आपण सगळ्यांना एकाच मायेचे मनी म्हणतो ना, तसं नाही आहे महाराज. इथे बदल आहे, जसा तिथे बदल आहे. तर हा आहे प्लेन टॉनिक्स. दुसरा आहे पीजीआर. बरेच शेतकरी काय म्हणतात, पीजीआर बोलतात. चाल द्यायला लागून गेल्यावर दुकानदार पीजीआर. महाराज पीजीआर कोणते राहतात ते लक्षात घ्या. पीजीआर म्हणजे प्लॅन ग्रोथ रेग्युलेटर्स. नंतर पीजीपी प्लॅन ग्रोथ प्रमोटर्स. असे 3 भाग पडतात महाराज टॉनिकांमध्ये. तर मग तुम्ही म्हणाल याचा काय फायदा आणि हे वेगवेगळे काय केलेले आहेत? तर त्याच्या मागे कारण आहे महाराज. कसं असतं, माणसाची पहिलेपासूनच प्रवृत्ती राहिलेली आहे की विभागून करणं, म्हणजे कुठलीही गोष्टला वेगवेगळ्या हे करून भागांमध्ये वाटून करणं. तसंच हा प्रकार आहे महाराज. तर महाराज इथे काय केलेलं आहे, टॉनिक. तर टॉनिक म्हणजे काय महाराज? ऑर्गॅनिक कंपाऊंड्स, म्हणजे असे ऑर्गॅनिक पदार्थ जे झाडाच्या सर्वांगीण वाढीसाठी काम करतील. ते झाडाच्या कुठलाही हार्मोन इनबॅलन्स करणार नाहीत. ते तुम्ही वरून द्या, फवारणीला ड्रिपने द्या, ते झाडाची पूर्ण ग्रोथ करतील. कुठल्याही प्रकारे झाडाला विजा न पोहोचवता किंवा झाडामध्ये हार्मोनल इनबॅलन्स न करता अशा जे गोष्टी असतात, असे जे पदार्थ असतात, असे जे ऑर्गॅनिक कंपाऊंड असतात, त्यांना आपण महाराज टॉनिक्स म्हणत असतो. मग याच्यामध्ये कुठले येतात महाराज? इसाबिऑन, सिजेंटाचं याच्यात 64% अमिनो ऍसिड आहे महाराज. 64% अमिनो ऍसिड. हे अमिनो ऍसिड तुम्ही वरून पवाळा, झाडाला कुठल्याही प्रकारचा वाईट इफेक्ट होत नाही महाराज. आणि झाडाच्या कुठल्याही समजा एका पार्टवर काम करतं असं नाही, झाडाच्या सर्वांगीण विकासासाठी हे काम करतं महाराज. एम्बिशन सेम तसंच धरतीवर बनवलंय. मायक्रोन्यूटन विथ हे आहे आपलं टॉनिक्स आहेत त्याच्यामध्ये. याच्यामध्ये 54% महाराज अमिनो ऍसिड आहे. बायोविटा सीवीड आहे. म्हणजे हे जे मी सांगितलं याच्यामध्ये बी सीवीड आहे. बायोझाईम मध्ये हे जे सांगितले मी एवढे 4-5 महाराज, हे बेस्ट क्वालिटीचे टॉनिक आहेत जे मी अनुभवलेले आहेत. म्हणजे टॉनिकचा अर्थ समजला का? जे डायरेक्ट वाढसाठी काम करतात, जे कुठलाही झाडामध्ये इनबॅलन्स करत नाहीत, कुठलाही एका झाडाच्या एका पार्टवर काम करत नाहीत, अशा जे गोष्ट असते जी झाडाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करते, ते म्हणजे टॉनिक्स महाराज. मग पीजीआर म्हणजे काय? पीजीआर प्लॅन ग्रोथ रेग्युलेटर्स. प्लॅन म्हणजे झाड, ग्रोथ म्हणजे वाढ, रेग्युलेटर्स म्हणजे रेग्युलेट करणं, म्हणजे नियंत्रित करणं, याला म्हणतात महाराज पीजीआर. तर पीजीआर मध्ये महाराज तुम्ही बघितलं असेल चमत्कार. आईला माझी कपाशीची वाढ खूप होते रे, काय करू? आईला नुसते मातून जाते, फुलं नाही येत. मग चमत्कार वाढवण्यासाठी चमत्कार प्लॅन ग्रोथ रेग्युलेट केलं नाही. म्हणजे हे काय करतं महाराज? अशा वस्तू नॅचरल अँड सिंथेटिक केमिकल सबस्टन्स दॅट इन्फ्लुअन्स अँड रेग्युलेट द प्लांट ग्रोथ बाय अफेक्टिंग द प्लांट हार्मोन्स. म्हणजे महाराज साध्या भाषेत तुम्हाला सांगायचं झालं तर अशा गोष्टी ज्या झाडामध्ये त्याचे हार्मोन्सच बदलवून टाकतात डायरेक्ट, म्हणजे हार्मोनल चेंज आणून टाकतात महाराज. माझं ऑपरेशन झालं होतं, मला इथे पाठीमध्ये ना हे घातलं होतं त्यांनी, काय ते भूलचं इंजेक्शन. इथून खाली काहीच समजत नव्हतं काय होतं आहे काय नाही. मग काय केलं त्यांनी, असं काहीतरी घातलं की माझं पूर्ण सिस्टीम इनबॅलन्स करून टाकले. माझे हार्मोन्स वगैरे जे आहेत ते सगळे खालून
त्यांच्या पद्धतीने कंट्रोल करायला लागले त्या औषधामुळे। तसंच त्याच्यामध्ये इथे महाराज इथे सेम आहे, असे जे केमिकल्स आहेत जे झाडाच्या एखाद्या विशिष्ट पार्टवर काम करतात, विशिष्ट पार्टला रेग्युलेट करतात म्हणजे डॉमिनेट करतात। इथेच थांबायचं। हे बघा तुम्ही याच्यामध्ये कुठले येतात, चमत्कार क्लोरामाइड क्लोराइड लिओसिन हे त्याच्यातच आलं महाराज, वाढ थांबवण्याचं काम करतं। चमत्कारचाच घरात इग्निटस मध्ये बी येतो थोडं कमी जास्त प्रमाणामध्ये। नंतर गोजेस्टर डबल एकदम जास्त हे वाढसाठी। नंतर महाराज जिब्रेलिक ऍसिड दिलं की एकदम सेल डिव्हिजन होऊन जातं, झाडाची वाढ खूप होऊन जाते। नंतर महाराज कल्टर ही सेम हे चमत्कार लिओसिन सारखं काम करतं, खूप मोठ्या प्रमाणात थोडी वाढ थांबून फ्लावरिंगसाठी आणि फ्लावरिंगवर काम करण्यासाठी काम करतं। 2,4-D महाराज 2,4-D मारा तुम्ही, त्या मिनिटाला मारा, दोन वेळेस तुम्ही पंप मारून वापस या, ते पहिले जे मारलेलं राहील ना ते असं मरून गेलेलं राहील। हे तुम्हाला प्लॅन ग्रोथ प्रमोटर मध्ये येतं महाराज। हे जरी तुमचं काय म्हणता आपला हर्बिसाइड मध्ये येत असतील, पण हा एक प्लॅन ग्रोथ रेग्युलेटरचाच पार्ट आहे। म्हणजे अशा गोष्टी ज्या तुमच्या झाडाला डायरेक्ट त्यांच्या हार्मोन्सवर अफेक्ट करतात त्यांना महाराज प्लॅन ग्रोथ रेग्युलेटर्स म्हणतात। नंतर महाराज पीजीपी म्हणजे प्लॅन ग्रोथ प्रमोटर्स, म्हणजे महाराज हा याचा सब पार्ट आहे टॉनिक्सचा, म्हणजे थोडंसं मिळतं जुळतं। पण हे काय करतं महाराज, झाडाच्या एखादी विशेष भागावर वाढीसाठी काम करतात किंवा झाडाच्या सर्वांगीण वाढीसाठी, किंवा सर्वांगीण नाही म्हणू शकत, झाडाच्या विशिष्ट भागावर वाढीसाठी, पण कुठल्याही प्रकारे रेग्युलेट करत नाही। रेग्युलेट म्हणजे थांबवत नाही। इथे जेवढे पाहिले आपण हे कार्यक्रम वाजवून देतात महाराज, कल्टर जिब्रेलिक ऍसिड वगैरे। तर इथे थोडासा याचाच प्रकार येतो। इथे मध्ये महाराज बायोविटा ग्रॅन्युअल तुम्ही कशाला प्रमोट करतात महाराज, बायोविटा कशाला प्रमोट करतो, आपण जर त्याला फेकून दिलं मोठ्या भरकथासोबत तर हे मुळांना प्रमोट करतात, प्लॅन ग्रोथ प्रमोटर्स। हो, नंतर फॅन्टॅक प्लस हे एकदम भारी औषध आहे महाराज। याचं सगळ्यात भारी काम काय आहे, फुल काढणं। म्हणजे हे कशाला प्रमोट करतं राजा, हो फुलाला, म्हणजे फुल वाढवतं। प्रमोट करणं म्हणजे वाढवणं। आपण म्हणत नाही का याचं प्रमोशन झालं म्हणजे हा या पोजवरून त्या पोजवर गेला म्हणजे तो वाढला, तसं जिब्रेलिक ऍसिड तुम्ही म्हणाल च्या मायला इथे जिब्रेलिक ऍसिड महाराज हे जरी आलं, हे प्लॅन ग्रोथ रेग्युलेटर्स आहे, म्हणजे हार्मोनल बदल करून टाकतं आणि वाढवतं, म्हणून इथे बी घेतलं त्याला। पण इथे बी आलं ते कारण की इथे प्रमोट करता येते। जिब्रेलिक ऍसिड मारल्याने कुठल्याही प्रकारची वाढ थांबत नाही। तर इथे काय होतं महाराज, जिब्रेलिक ऍसिड मारलं, सेल डिव्हिजन झालं, 1/2 झालं की हे पत्त जे बारीक आहे ते वाढून जातं महाराज। नंतर प्लॅनोफिक्स महाराज, हे प्लॅनोफिक्स कुठल्याही प्रकारचं नुकसान होऊ देत नाही, फुलगळ थांबवतं, ह्यासाठी याला या कॅटेगरीमध्ये घेतलेलं आहे। सागरिका आहे महाराज, ह्युमिक ऍसिड आहे। म्हणजे हे तुम्हाला समजलं का राजे हो, हा काय लफडा आहे, देशी दारू, गावठी दारू, लिकर विकर, मी वाचत नाही, मी फक्त सांगतोय तुम्हाला, तुम्ही माय शक घ्या। हे सगळा प्रकार आहे राजा हो। तर अशा पद्धतीने हे विभागलं गेलं आहे शेतीमध्ये, आणि तुम्हीही तशाच पद्धतीने कार्यक्रम करा। नाही तर मागितलं टॉनिक, मी मागितलं त्यांनी दिलं, मी मारलं, झाला कार्यक्रम, चावाला देश चालवायला लागून गेलाय। बरं, आपल्याला शेती करायची व्यवस्थित। तर आजसाठी एवढंच महाराज। माहिती आवडली असेल तर लाईक करून घ्या, युट्यूबला असाल तर सबस्क्राईब करा महाराज। जय हिंद, जय महाराष्ट्र।